नव्या दिवसाची नवी बातमी। खोटे दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे भारतीय प्रशासन सेवेत नोकरी मिळवल्याचा आरोप असलेल्या पूजा खेडकर यांच्या औंधमधील बंगल्यात मध्यरात्री धक्कादायक जबरी चोरी झाली असून यात खेडकर कुटुंबातील सदस्यांसह 7 जण बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे। अधिकारी नसतानाही वाहनावर लाल दिवा लावण्यावरून प्रकाश जोतात आलेल्या पूजा खेडकर यांच्या घरातील चोरीबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 11 जानेवारी रोजी रात्री 1:30 वाजता औंधमधील नॅशनल हाऊसिंग सोसायटीत सकाळनगर येथील बंगला क्रमांक 112 येथे चोरी झाल्याची माहिती चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात दूरध्वनीद्वारे मिळाली। त्यानुसार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलीस घटनास्थळी पोहोचले असता पूजा खेडकर तसेच त्यांचे 2 चुलत भाऊ विनय बंधुवत आणि हर्षद बंधुवत तेथे उपस्थित होते। बंगल्याच्या पार्किंग परिसरात वॉचमन जितेंद्र सिंग बेशुद्ध अवस्थेत आढळला। पुढील तपासात पूजा खेडकर यांच्या आई वडिलांच्या खोलीत दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर हे दोघेही पलंगावर बेशुद्ध अवस्थेत आढळले। बंगल्यातील लाकडी कपाटे फोडण्यात आली असून आतील साहित्य अस्ताव्यस्त पसरले होते। तसेच इतर 3 खोल्यांमध्ये कपाटातील सामानही विस्कळीत झालेले आढळून आले। चोरी झाल्याचं स्पष्ट झालं। तळमजल्यावरील एका खोलीत वाहन चालक दादासाहेब ढाकणे तर बंगल्याच्या बाहेरील खोलीत कुक सुजित रॉय हेही बेशुद्ध अवस्थेत सापडले। सर्व बेशुद्ध व्यक्तींना तत्काळ रुग्णालयात दाखल केले। पूजा खेडकर यांच्या माहितीनुसार घरातील एका नोकर जो अवघ्या 8 दिवसांपूर्वी नेपाळहून कामावर आला होता त्याने गुंगीचे औषध देऊन दिलीप आणि मनोरमा खेडकर यांना बेशुद्ध केले। तसेच पूजा खेडकर यांना दोरीने बांधून घरातील मोबाईल आणि इतर साहित्य घेऊन तो पसार झाल्याचा संशय आहे। दरम्यान या प्रकरणी तक्रार दाखल करण्याबाबत विचारले असता आई वडिलांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर तक्रार दाखल करू असे पूजा यांनी पोलिसांना सांगितले। सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नसल्याने या घटनेबाबत विविध तर्कवितर्क केले जात आहे। या घटनेमुळे औंध परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चतुर्शृंगी पोलीस तपास करीत आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।